नांदेड महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांच्या घरासमोर बँड बाजा वाजवून कर वसुली मोहीम सुरू केली आहे। वारंवार सांगून सुद्धा कराची थकबाकी न भरणाऱ्यांच्या घरासमोर बँड बाजा वाजवून कर वसुली चालू केल्याने मालमत्ता थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे। तसंच 1-2-3 वर्षापूर्वी बँड लावून जे लोक नागरिक कर भरत नाहीत त्यांचं पण बँड लावून त्यांच्या घरासमोर वसुली केली जाते। तर यावर्षी ते 2-3 वर्षाची प्रथा बंद पडली होती, पण यावर्षी मान्य आयुक्त डोईफोडे सरांनी ती प्रथा सुरू करून आजपासून बँड लावून वसुली सर्व प्रभागामध्ये सुरू झालेली आहे। आणि झोन 4मध्ये शमीम बेगम अब्दुल रशीद हे मालमत्ताधारक आहेत आणि त्यांच्याकडं मागील 4 ते 5 वर्षापासून जवळपास 2,84,000 एवढी मालमत्ता म्हणजे थकबाकी त्यांच्याकडे आहे। आणि आजचं जे आहे टार्गेट 3 लाख आणि त्यावर जवळच्या लोकांना आज सगळ्या झोनमध्ये टार्गेट केलेले। तर ह्यांच्या घरी आमचे पथक जेव्हा गेलं तर आमचे वरिष्ठ लिपिक झोन 4चे श्री गौतम कवडे यांना संबंधितांनी मारहाण केल्याचं कळते आणि जसं हे मला कळालेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत कारवाई चाललेली आहे। या दृष्टिकोनातून नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी त्यांचा कर वेळेत भरावा किंवा त्यांना काय अडचण असतील तर वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा, परंतु महापालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना त्यांनी मारहाण करू नये, अन्यथा शासकीय कामात अडथळा आणला या 353 खाली गुन्हा दाखल करण्यात येईल। याबद्दल नागरिकांना आश्वस्त करण्यात येते।